नमस्कार मंडळी. डॉक्टर बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ दापोली येथील सन्माननीय कुलगुरू महोदय डॉक्टर संजय भावे सर आणि विस्तार शिक्षण संचालक डॉक्टर पराग हळदणकर सर यांच्या संकल्पनेतून या विद्यापीठाने वनराई बंधारा मोहीम हाती घेतलेली आहे. या मोहिमेविषयी आपल्याला थोडक्यात माहिती देत आहेत मध्यवर्ती संशोधन केंद्र वाकवली येथील संचालक डॉक्टर अरुण माने सर. सर नमस्ते. नमस्कार सर, ही जी मोहीम आपण विद्यापीठामार्फत राबवत आहात याबद्दल थोडक्यात माहिती द्या. डॉक्टर बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ दापोली अंतर्गत आदरणीय माननीय कुलगुरू डॉक्टर संजय भावे सर तसेच डॉक्टर पराग हळदणकर सर संचालक विस्तार शिक्षण यांच्या संकल्पनेतून डॉक्टर बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ अंतर्गत विविध संशोधन केंद्रावर यावर्षी साखळी बंधारे वनराई साखळी बंधारे बांधण्याचं काम हाती घेण्यात आलेलं आहे. त्याचाच एक भाग म्हणून आज मध्यवर्ती संशोधन केंद्र वाकवली तालुका दापोली जिल्हा रत्नागिरी या ठिकाणी मध्यवर्ती संशोधन केंद्र वाकवलीतील सर्व अधिकारी कर्मचारी मजूर वर्ग या सर्वांच्या वतीनं आम्ही आज या ठिकाणी वनराई बंधारा बांधण्याचं काम हाती घेत आहोत. वनराई बंधारे हा साखळी बंधारे बांधणार आहोत. आज आम्ही या ठिकाणी 3 साखळी बंधारे बांधणार आहोत. ह्या वनराई बंधाऱ्यामध्ये आज यावर्षी पावसाचं प्रमाण जास्त आहे, पाऊस लांबलेला आहे आणि तरीसुद्धा हा ज्यावेळेस आपण वनराई बंधारा बांधतो त्यावेळेस पाण्याचा प्रवाहसुद्धा जास्त आहे. परंतु एप्रिल मेमध्ये पाण्याचं दुर्भिक्ष्य कमी असतं. त्यामुळे ह्या वनराई बंधारे जर आपण साखळी बंधारे जर बांधले तर आपल्याला जास्तीत जास्त भूजल पातळी जास्त प्रमाणात वाढते आणि भूजल पातळी वाढल्यामुळे आसपासच्या विहिरीचं प्रमाण आणि जलपातळी वाढल्यामुळे एप्रिल मेमध्ये जे पाण्याचं आपल्याला जे संकट निर्माण होतं तर आपल्याला ते पाणी जिरवण्याचं काम ह्या वनराई बंधाऱ्यामार्फत आम्ही करत आहोत. या वनराई बंधाऱ्यामध्ये आपण सर्वांनी मध्यवर्ती संशोधन केंद्र वाकवली, ग्रामपंचायत कार्यालय ग्रामपंचायत वाकवली तसेच विविध भागातील शेतकऱ्यांनी किंवा नदीकाठच्या लोकांनी एकत्र येऊन जर वनराई बंधारे बांधले तर भूजल पातळी वाढून आपल्याला एप्रिल मेमध्ये पाणी आपल्याला पिण्यासाठी योग्य होईल आणि कदाचित ज्या ठिकाणी भूजल पातळी जास्त वाढेल त्या ठिकाणी आपण रब्बीमध्ये किंवा उन्हाळ्यामध्ये आपण वेगवेगळे पिकं घेऊन आपण चांगल्या पद्धतीने उत्पन्न घेऊ शकतो. वनराई बंधारा बांधताना मुख्य काळजी घेणे आवश्यक आहे. त्यासाठी आम्ही वनराई बंधारा बांधण्यापूर्वी सर्व आमच्या अधिकारी कर्मचारी वर्गांना वनराई बंधारे कशा पद्धतीने आपण तांत्रिकदृष्ट्या बांधणार आहोत याची आम्ही पूर्वकल्पना त्यांना दिलेली होती. तसं त्यांना ट्रेनिंग दिलेलं होतं. तर हे पहा, ह्या सिमेंटच्या अशा या पिशव्या असतात. या सिमेंटच्या पिशव्या या वनराई बंधाऱ्यासाठी आपण वापरतो. त्याच्यामध्ये वाळू त्या पद्धतीनं अशी माती त्याचं मिश्रण करून वाळू आणि त्याचं मिश्रण करून आपण असे पिशव्या बनवतो. ह्या पिशव्या बनवल्यानंतर आपण ह्या पिशव्या अशा ह्या सगळ्या वेगवेगळ्या पिशव्या आम्ही ह्या अगोदर पूर्णपणे ट्रॅक्टरनं अगोदर माती तयार केलेली आहे. माती निर्माण केल्यानंतर त्याच्यानंतर ह्या पूर्णपणे गोण्या भरून घेतलेल्या आहेत सिमेंटच्या. त्याच्यानंतर या पद्धतीनं आपण ह्या शिवून घेतलेल्या आहेत. जेणेकरून हे शिवण्याचं काम चालू आहे. या पद्धतीनं अशा पद्धतीनं ह्या पिशव्या आपण शिवून घेतो आणि शिवून घेतल्यानंतर ह्या पिशव्या आपण ज्यावेळेस बांधतो त्या ठिकाणी आपण अगोदर प्लॅस्टिक कापड टाकतो. प्लॅस्टिक कापड टाकल्यानंतर ज्या ठिकाणी चढ आहे त्या ठिकाणी आपण वेगवेगळ्या पद्धतीनं आपण माती टाकून त्याला सपाट करून घेतो. त्याच्यानंतर अशा वेगवेगळ्या पद्धतीनं ह्या सिमेंटच्या गोण्या सिमेंटची पोती आपण या बंधाऱ्यामध्ये वेगवेगळ्या माध्यमातून अशा व्यवस्थित एका थर लावून घेतो की जेणेकरून जास्तीत जास्त पाणी कसं आडेल आणि जास्तीत जास्त भूजल पातळी वाढेल. त्याच्यानंतर आपल्याला पाणी कसं त्या भागात राहील ह्याचं आम्ही पूर्णपणे असा ह्या वनराई बंधारे साखळी बंधारे केल्यानंतर एकाडेक जर साखळी बंधारे असतील तर पाण्याची पातळी 100% वाढते हे सिद्ध झालेलं आहे.
या ठिकाणी पहा, आता ज्या ठिकाणी चढ उतार आहे, ज्या ठिकाणी थोडंसं वेगळं चढ उतार आहे, त्या ठिकाणी आपण माती टाकून पूर्णपणे सपाट करून घेतो, पूर्णपणे माती टाकून घेतो पहिल्यांदा. आता हे बघा, त्या बॅगेतून आपण माती खाली ओतलेली आहे. माती ओतल्यानंतर ह्याच्यानंतर परत आपण या ठिकाणी अशा ज्या गोण्या पॅक केलेल्या आहेत, दाबण्याने शिवून घेतलेल्या आहेत, त्या पद्धतीने त्या गोण्या एकावर एक ठेवल्यानंतर आपण लेवल करून घेतो. आणि पूर्णपणे हा जो भाग आहे पूर्णपणे प्लॅस्टिक टाकलेला आहे. प्लॅस्टिकच्या आतमध्ये आपण पूर्णपणे पॅकिंग केलेले जे आहेत ते आपण टाकलेले आहेत. अशा पद्धतीने आपण वनराई बंदराचं स्ट्रक्चर आपण तयार करतो. अशा प्रकारे ज्यावेळेस आपण वनराई बंदर बांधतो त्यावेळेस पहिल्यांदा बेसला प्लॅस्टिक कापड टाकणं गरजेचं आहे. त्याच्यानंतर मातीचा किंवा वाळूचं मिक्सर जे केलेलं आहे त्या गोण्या पूर्णपणे पोती त्या प्लॅस्टिकवर टाकणं गरजेचं आहे. आणि ज्या बाजूनं प्रवाह आहे पाण्याचा त्या बाजूला प्लॅस्टिकचा एक लेअर देणं आणि तो प्लॅस्टिक लेअर परत इकडे पॅक करणं. आणि अशा पद्धतीने केल्यानंतर ह्या प्लॅस्टिक लेअर केल्यानंतर सुरुवातीला उजव्या साईडला डाव्या साईडला गोण्या रचून घ्यायच्या, मध्ये ठेवून द्यायचं, कारण मध्ये प्रवाह जाणं गरजेचं आहे पाण्याचा. आणि शेवटला नंतर हा मध्ये आपले जे कर्मचारी आहेत ते मध्ये आपल्या गोण्या टाकण्याचं काम चालू आहे. तर त्या गोण्या टाकल्यानंतर हा सर्वसाधारण ज्यावेळेस 3 ते 4 फूट उंची होईल त्यावेळी प्लॅस्टिक आपण त्याच्यावर हातरायचं, ते जेणेकरून ते पाणी असे पूर्णपणे त्या ठिकाणी थांबून राहील आणि वरच्या बंधाऱ्याला त्याचा फायदा होईल. सकाळी बंधारे जे आपण टाकत आहोत 1, 2, 3, 4 ते पाणी तसंच त्या बंधाऱ्यामध्ये राहण्यासाठी जमिनीत भूगर्भांना राहण्यासाठी त्याची मदत होऊ शकते. नमस्कार. आपण आज सकाळपासून वनराई बंधारा बांधण्याचं काम हाती घेण्यात आलेलं होतं. आज आपण वनराई बंधारा 2 वनराई बंधारे आज पूर्णतः नेलेले आहेत. मध्यवर्ती संशोधन केंद्र वाकवली आणि ग्रामपंचायत वाकवली यांच्या संयुक्त विद्यमाने आज लोकसहभागातून मध्यवर्ती संशोधन केंद्र वाकवलीतील अधिकारी कर्मचारी जवळपास 130 अधिकारी कर्मचारी व लोकसहभागातून हा बंधारा पूर्णतः नेलेला आहे. तर मी आपणास सर्वांना आवाहन करू इच्छितो की असे जर प्रत्येक गावागावामध्ये असे साखळी वनराई बंधारे जर बांधले तर आपले गावामध्ये पाण्याची पातळी वाढेल, तसेच लागवडीसाठी या पाण्याचा उपयोग होऊ शकेल. आणि एप्रिल मेमध्ये पाण्याची जी टंचाई भासते ते गावामध्ये टंचाई भासणार नाही. मी सर्व कोकण विभागातील गावातील लोकांना अशी विनंती करतो, आव्हान करू इच्छितो की असे जर वनराई बंधारे आपल्या गावागावात बांधण्यात यावेत. जर काय त्याची तांत्रिक माहिती आपल्याला आवश्यक पाहिजे असेल तर विद्यापीठ डॉक्टर बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ दापोली यांना संपर्क साधून त्याची टेक्निकल माहिती, तांत्रिक माहिती, वनराई बंधारे कशा पद्धतीने बांधावेत याची माहिती आम्ही आपणास पुरवू. मी असे परत एकदा आवाहन करतो की प्रत्येक गावामध्ये लोकसहभागातून असे जर वनराई बंधारे बांधले तर छोटे वनराई बंधारे बांधले तरी गावामध्ये पाणी जिरेल आणि जेणेकरून पाण्याची पातळी वाढून गावामध्ये पाणी टंचाई दूर होईल. असं मित्रहो, आपणही आपल्या गावात अशीच वनराई बंधारा मोहीम राबवून डॉक्टर माने सरांनी केलेल्या आवाहनाला प्रतिसाद द्याल आणि आपल्या गावाची पाणी पातळी वाढवण्यास हातभार लावाल, जेणेकरून उन्हाळ्यामध्ये भेडसावणारी पाणी टंचाईचा मोठा प्रश्न सोडवण्यास मदत होईल अशी अपेक्षा बाळगतो. धन्यवाद.